तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे क्रॅकर्स अकॅडमीमध्ये. तर जवळपास 2 का 3 नोव्हेंबरला आपला UPSC DIचा पेपर होता. बऱ्याच दिवसापासून UPSC DIचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा होता, परंतु काही कारणास्तव तो करता आला नाही. तर या ठिकाणी आज आपण UPSC DIचे जे काही क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले होते त्याबद्दल एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहे, की जे आपल्याला जो 22 मार्चला MPSC DIचा पेपर होणार त्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की UPSCच्या सिलेबसमध्ये UPSC DIच्या सिलेबसमध्ये मेडिकल डिव्हायसेस रूल 2017 हा मोठा टॉपिक त्या ठिकाणी मेन्शन केलेला होता आणि त्यावरती बरेचसे प्रश्न आले. सेम टॉपिक MPSC DIच्या सिलेबसमध्ये पण आहे, परंतु UPSC DI आणि MPSC DIच्या सिलेबसचं जर कम्पॅरिझन केलं तर असं निदर्शनास येतं की UPSC DIचा सिलेबस हा कमी होता ॲज कम्पेअर टू MPSC DI. ठीक आहे, त्याच्यामुळे मेडिकल डिव्हायसेस रूल यावरती UPSCच्या एक्झाममध्ये जास्त डीप क्वेश्चन विचारले होते. MPSC DIच्या एक्झाममध्ये असले डीप क्वेश्चन जास्त विचारले जाणार नाहीत. आता 1 बाय 1 आपण क्वेश्चन बघूया. 16 नंबरचा पहिले 15 क्वेश्चन हे गणित बुद्धिमत्तेचे होते. An application for grant of license to manufacture for sale and distribution of class A other than non-sterile and non-measuring or class B medical devices is submitted on. आता क्लास A आणि क्लास B मेडिकल डिव्हायसेस, तर याच्यासाठी ग्रँट ऑफ लायसन्ससाठी कोणता मेडिकल डिव्हायसेस फॉर्म नंबर आहे. तर सर्वांना माहिती आहे की क्लास A आणि क्लास B हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर लो रिस्कमध्ये येतात, लो रिस्क ड्रग्स. तर हे येतात फॉर्म मेडिकल डिव्हायसेस 1मध्ये. ठीक आहे, आता हे आपण पहिले 9-10 आपल्या नोट्समध्ये ॲड केलेले आहेत. पहिले 9-10 मेडिकल डिव्हायसेस फॉर्म्स, तर तेवढेच करा फक्त, त्याच्यापेक्षा जास्त करू नका. एवढ्या डीपमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे, द मॉडरेट हाय रिस्क मेडिकल डिव्हायसेस आर क्लासिफाईड इनटू विच कॅटेगरीज. तर आता सगळ्यात महत्त्वाचं 4 कॅटेगरी केलेल्या आहेत, क्लास A, क्लास B, क्लास C आणि क्लास D. तर A मध्ये लो रिस्क येतात, B मध्ये पण मीडियम लो रिस्क येतात, C मध्ये मॉडरेट हाय रिस्क येतं, म्हणजे मॉडरेट हाय रिस्क ड्रग्स येतात, आणि D मध्ये हायली रिस्क ड्रग येतात. मग आता विचारलं कोणतं आपल्याला मॉडरेट हाय रिस्क, तर मॉडरेट हाय रिस्कमध्ये क्लास C ड्रग्स येतात. ठीक आहे, A आणि B मध्ये लो रिस्क आणि C आणि D मध्ये हाय रिस्क. तर मग क्लास A मध्ये सगळ्यात कमी रिस्कवाले, B मधले मॉडरेट लो रिस्क, क्लास C मध्ये मॉडरेट हाय रिस्क आणि D मध्ये हाय रिस्कचे ड्रग येतात. टोटल 4 कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, आता 8 नंबरचा क्वेश्चन आहे, अ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टू सेल स्टॉक एक्झिबिट और ऑफर फॉर सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस इन्क्लुडिंग इन विट्रो डायग्नोस्टिक मेडिकल डिव्हाइस इज इश्यूड इन विच फॉर्म. तर आता इन विट्रो डायग्नोस्टिक मेडिकल डिव्हाइस इज इश्यूड इन विच फॉर्म, तर फॉर्म नंबर 42. आता हा टोटल बरेचसे जवळपास फॉर्म आहेत. तर या फॉर्ममध्ये 42 नंबरमध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं मेन्शन केलेली गोष्ट आहे, फॉर्म नंबर 42 मेडिकल डिव्हाइस. आता हे एवढ्या डीपमध्ये करण्याची गरज नाही, मी पहिले 10 फक्त फॉर्म करून ठेवा, मी पुन्हा सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन आहे, अ कंपनी वॉन्ट्स टू मॅन्युफॅक्चर क्लास C और क्लास D मेडिकल डिव्हाइसेस इफ डज नॉट हॅव इट्स ओन फॅसिलिटी और वॉन्ट टू युटिलाइज द फॅसिलिटीज और ऑफ अनदर लायसन मॅन्युफॅक्चर इन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म डज द ॲप्लिकंट नीड टू अप्लाय. तर यासाठी C आणि D म्हणजे कोणते हाय रिस्कवाले ड्रग मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर कोणत्या फॉर्म नंबरमध्ये अप्लाय करावं लागेल, तर इट इज कम्स अंडर फॉर्म नंबर 8 नंबरच्या फॉर्ममध्ये ते ॲड करावं लागेल किंवा ॲप्लाय करावं लागेल. त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन आहे, द अमेंडमेंट टू द मेडिकल डिव्हाइस रूल 2017 वाईड व्हेरिफिकेशन नंबर GSR 777E डेटेड
14/10/2022 exempted which one of the following category from licensing. म्हणजे नवीन अमेंडमेंटनुसार 2022च्या कोणत्या कॅटेगरीचे ड्रग त्याच्यामधून एक्झेम्प्ट केलेले आहेत. तर क्लास बी IUD किट्स आहेत, ऑल इम्पॉर्टंट डिव्हायसेस पण आहेत, क्लास सी स्टरल इम्प्लांट्स पण आहेत. म्हणजे याच्यामधून एक्झेम्प्टेड जे केले आहेत ते क्लास ए नॉन स्टराईल अँड नॉन मेजरिंग मेडिकल डिव्हायसेस जे आहेत ते एक्झेम्प्टेड केलेले आहेत. ऑप्शन नंबर डी हे याचं उत्तर येईल. त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन आहे, द की चेंजेस ॲज पर द नोटिफिकेशन GSR 409 डेटेड 2/6/2032 2023 टू द अमेंडमेंट ऑफ मेडिकल 2017 in Rule 18 and 19 आर. रूल 18 आणि 19 मध्ये कोणते चेंजेस मॅनेडेटरी केलेले आहेत. तर ते आहेत एम्पॉवरिंग स्टेट अँड स्टेट गव्हर्नमेंट टू नोटिफाय द मेडिकल डिव्हायसेस टेस्टिंग लॅबोरेटरी. म्हणजे काय की टेस्टिंग लॅबोरेटरीसाठी गव्हर्नमेंटला मेडिकल डिव्हाइसकडे नोटिफाय करणं गरजेचं आहे. हे मेन्शन केलेलं आहे रूल 18 आणि 19 मध्ये. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन, हु इज द अप्रूव्हिंग अथॉरिटी फॉर क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन ऑन मेडिकल डिव्हाइसेस इन इंडिया. तर हे आहे CDSCO, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. हे आपण नोट्समध्ये ॲड केलं आहे. 23 नंबरचा क्वेश्चन, द टर्म यूज फॉर क्लिनिकल ट्रायल्स ऑफ मेडिकल डिव्हाइस अंडर द मेडिकल डिव्हाइस होतो इट इज क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे कोणता वर्ड त्या ठिकाणी यूज केलेला आहे तर त्यासाठी यूज केलेला आहे क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन. तर ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर येते. त्यानंतर 24, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी ग्राउंड फॉर सस्पेन्शन ऑर कॅन्सलेशन ऑफ लायसन्स अंडर द मेडिकल डिव्हाइस रूल. कॅन्सलेशन ऑफ लायसन्ससाठी तर नॉन कॉम्प्लायन्स विथ द लायसन्स कंडिशन ऑर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम फेल्युअरसाठी. ठीक आहे. मग आता नॉन कॉम्प्लायन्स असं एकदम म्हणजे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. नॉन कॉम्प्लायन्स असेल तर ते इट इज ग्राउंड फॉर अ कॅन्सलेशन. हा एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जास्त काय त्याला माहिती असलंच पाहिजे असं काय नव्हतं. द पर्पज ऑफ फ्री सेल सर्टिफिकेट फॉर मेडिकल डिव्हायसेस इज टू सर्टिफाय द डिव्हायसेस आर फ्रीली सोल्ड इन इंडिया. तर आता सिम्पल क्वेश्चन आहे. जरी काही उत्तर याचं माहीत नसलं तरी पण तुम्हाला लॉजिकने याच्यापर्यंत जात येतं. हे बघा, द पर्पज ऑफ फ्री सेल सर्टिफिकेट्स. तर मग आता सर्टिफिकेटचा रोल काय तर ते सर्टिफाय करणं हा रोल आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी हे म्हणजे लॉजिकला येतं आणि थोडं डोकं लावलं तरी पण येतं याचं उत्तर. विच शेड्यूल ऑफ द मेडिकल डिव्हाइस रूल्स 2017 डिस्क्राइब द क्लासिफिकेशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस. तर क्लासिफिकेशन हे फर्स्ट शेड्यूलमध्ये येतं. कोणतं तर फर्स्ट शेड्यूलमध्ये क्लासिफिकेशन येतं. त्यानंतर ठीक आहे, हे गणिताचे प्रश्न आहेत. त्यानंतर 31 नंबरचं क्वेश्चन, लेबलिंग ऑफ मेडिकल डिव्हाइस मस्ट कॉम्प्लाय विथ द विच रूल ऑफ मेडिकल डिव्हाइस 2017. तर याचं उत्तर आहे रूल 38. ठीक आहे. आता हे सगळे एवढे काही पाठ करायची गरज नाही. याच्यावरती जास्त डीप क्वेश्चन विचारण्याचं कारण मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे. त्यानंतर 32 नंबरचं क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑथॉरिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेशन ऑफ क्लास ए आणि क्लास बी मेडिकल डिव्हायसेस. तर आता जे 4 कॅटेगरीचे मगाशी तुम्हाला सांगितले की क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. एमध्ये लो रिस्कवाले येतात, मॉडरेट लो रिस्कमधले बीमध्ये येतात, मॉडरेट हाय रिस्कमध्ये सी मधले येतात आणि डीमध्ये हाय रिस्क येतात. तर आता जे लो रिस्कवाले ए आणि बी तर हे येतात कोणाच्या ऑथॉरिटीज खाली तर स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी SLA. आणि जे हाय रिस्कवाले सी आणि डी, ठीक आहे, हाय रिस्कवाले सी आणि डी तर हे येतात सेंट्रल लायसन्स ऑथॉरिटीकडे. ठीक आहे, सेंट्रल लायसन्स ऑथॉरिटी. म्हणजे लक्षात ठेवा की ए आणि बी हे लो रिस्कवाले तर ते SLA हे त्याची ऑथॉरिटी म्हणजे स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी, आणि सी आणि डी हे हाय रिस्कवाले तर याच्याकडे हे CLA म्हणजे सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटीकडे हे ड्रग्स येतात. हे मग प्रश्न काय विचारलेला आहे बघा की क्लास ए आणि क्लास बी मधले मेडिकल डिव्हायसेससाठी रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी कोणती आहे.
तर ए आणि बी हे लो रिस्क वाले आहेत, तर ही स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे. आता 33 नंबरचं क्वेश्चन, द रोल ऑफ द नोटिफाईड बॉडी अंडर द मेडिकल रूल इज. तर आता द रोल ऑफ द नोटिफाईड बॉडी अंडर द इट इज रोल टू कॅरी आउट द ऑडिट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग क्लासिंग. ठीक आहे, आता नोटिफाईड बॉडी, आता याचा रोल काय तर जे हाय रिस्क वाले ड्रग असतील, ठीक आहे ना, जे हाय रिस्क वाले ड्रग, मग हाय रिस्क वाले ड्रग कशामध्ये येतात, क्लास सी आणि क्लास डी मध्ये. तर याबद्दलचं ऑडिट करणं हे नोटिफाईड बॉडीचं रोल आहे. ठीक आहे, म्हणजे लॉजिकली पण जाता येतं, आणि जरी लॉजिकली नसलं तर आपल्या नोट्समध्ये तरी ॲड केलेलं आहे. 34 नंबरचा क्वेश्चन आहे, द फुल फॉर्म ऑफ NAB अंडर द मेडिकल डिव्हाइस रूल 2070 इज. NAB म्हणजे नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड. नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड हे त्याचं उत्तर आहे. लॉंग फॉर्मवरती बरेचसे प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन आहे. 35 नंबर, इन केस ऑफ द चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ लायसन्स आफ्टर ग्रँट ऑफ लायसन्स within how many days is the application to be submitted to the central license authority state license from the date of such changes in the constitution. म्हणजे जर इन केस ऑफ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ लायसन आफ्टर ग्रँट ऑफ लायसन विदिन हाऊ मेनी डेज इज ॲप्लाय टू बी सबमिट. लायसन ग्रँटेशन नंतर किती दिवसामध्ये SLA किंवा CLA कडे लायसनमध्ये चेंजेस करण्यासाठी आपण अपील करू शकतो. तर इट इज 30 days, म्हणजे 1 महिना. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन आहे, अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर अ नोटिफाईड बॉडी अंडर मेडिकल रूल्स इज इश्यूड इन विच फॉर्म. तर इट इज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. ठीक आहे, आता सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर अ नोटिफाईड बॉडी, तर याचं उत्तर फॉर्म MD1 हे ऑप्शन नंबर 1 आहे. सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन MD1 आणि ॲप्लिकेशन सर्टिफिकेट, तर MD1 याचं उत्तर आहे. तरी मी याला थोडंसं क्रॉस चेक करून टाकतो बरं का पुन्हा. थोडंसं मला याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन हे कोणत्या फॉर्म नंबरमध्ये येतं, तर हे मी चेक करून सांगतो बरं का. 36 नंबर. 37 नंबरचा क्वेश्चन आहे, द मेडिकल रूल 2017 केम इन टू फोर्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2018. हे तारीख पाठच ठेवा बरं का, 1 जानेवारी 2018. तर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, अंडर द मेडिकल डिव्हाइस रूल 2017 द युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशन इज हेल्पफुल फॉर. आता युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशन हा लॉंग फॉर्म पण पाठ करून ठेवा बरं का. UDI हे पण परीक्षेला विचारते, UDIचं लॉंग फॉर्म काय. तर हे कशासाठी उपयोगी आहे, युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशन. तर आता शब्दातच मग ते वाक्यातच आयडेंटिफिकेशन येतं, मग सिम्पली आयडेंटिफिकेशन हा शब्द पाहायचा आणि ते उत्तर मारून टाकायचं. काय त्याच्यातलंही लॉजिक आहे. युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशनचा रोल आयडेंटिफिकेशनच असणार ना, दुसरं काय रोल राहणार तर त्याच्यात. ठीक आहे. त्यानंतर 39 नंबरचं क्वेश्चन, एनी क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन स्पॉन्सर इन्व्हेस्टिगेशन ETC conducting a clinical investigation under medical device rule 2017 shall maintain such data record document for a period of 5 years. आता 5 वर्षाकरता तो डेटा किंवा जो काही रेकॉर्ड असेल ते मेंटेन केलं जातं. आता अशा ठिकाणी उत्तर शक्यतो हे बघा, असे ऑड नंबरचे जे काही असतात ते असे 7 इयर 9 वर्ष असं कधीच नसतं. एक तर 1 वर्ष असतं किंवा 3 वर्ष असतं किंवा 5 वर्ष असतं. असं जर तुम्ही लॉजिक वापरलं तर तुम्ही हे 2 पर्याय इलिमिनेट करू शकता. ते नंबर 4 नंबर. मग राहिलं फक्त 3 इयर 5 इयर, तर मोस्टली 5 इयर्स डेटा रेकॉर्ड केलेला असतो, त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तर बाकीचं आता जे काही क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करू.